जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो जे पण यूट्यूबर्स नवीन आहेत यूट्यूबवरती किंवा ज्यांचं चॅनल नुसताच मॉनिटाईज झालेलं आहे आणि मॉनिटाईज झाल्यानंतर त्यांना जर वाटत असेल की मला महिन्याला लाखो रुपये मिळतील किंवा मॉनिटाईज व्हायच्या आधी जर तुम्हाला वाटत असेल की यूट्यूबवरून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता, तर फक्त आजचाच व्हिडिओ आहे जो तुम्हाला योग्य मार्गावरती घेऊन जाऊ शकतो। कारण मित्रांनो, गुगल ॲडसेन्सवरून महिन्याला 1 लाख रुपये मिळवणं वाटतंय तितकं सोपं नाही। कारण तुम्हाला मिलियन्समध्ये व्ह्यूज यावे लागतील, तेव्हाच तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवाल। आणि मिलियन्समध्ये मराठी कॅटेगरीमधून व्ह्यूज आणणं इतकी सोपी गोष्ट नाही। आणि मी व्ह्यूज जे म्हणतोय ते लॉंग व्हिडिओचे म्हणतोय, कारण शॉर्ट व्हिडिओला जरी मिलियनमध्ये व्ह्यूज आले तरी देखील तुम्ही लाखो रुपये कमवू शकत नाही। त्यासाठी तुम्हाला लॉंग व्हिडिओवरती मिलियनमध्ये व्ह्यूज यावे लागतील। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्ही कंप्लीट बघितला तरच तुम्हाला समजणार आहे की तुम्ही यूट्यूबवरून लाखो रुपये कशा प्रकारे कमवू शकता। सो मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मित्रांनो 1 लाख सबस्क्रायबरच्या अगदी आपण जवळ येऊन थांबलेलो आहे। त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जसं मी सुरुवातीला म्हटलेलो आहे की तुम्ही फक्त गुगल ॲडसेन्सचा यूज करून महिन्याला लाखो रुपये नाही कमवू शकणार। कमवू शकतील, पण 100रातला एकच जो आहे पर्सन, 1 किंवा 2% पर्सन जे आहेत तेच फक्त जे आहे ते महिन्याला लाखो रुपये कमवू शकतात। आणि ते पण लॉंग टाईमसाठी नाही कमवू शकत। भले त्यांना आज चांगले व्ह्यूज येत असतील, महिन्याला त्यांचं अर्निंग 1 लाख होत असेल, तरी इन फ्युचर ते 1 लाख रुपये अर्निंग नाही टिकवू शकणार। कारण यूट्यूबचे व्ह्यूज जे असतात ते कधीही कॉन्स्टंट येत नाहीत। जरी तुम्ही मोठमोठे क्रिएटरला बघितलं असेल तरी देखील त्यांचे व्ह्यूज अप डाऊन होत असतात। जर एक्झाम्पलसाठी तुम्ही बघितलं, सगळ्यात मोठा ब्लॉगर भारतातला सौरभ जोशी, त्याला पहिल्यांदा 4-5 मिलियन व्ह्यूज यायचे प्रत्येक व्हिडिओला, जेव्हा त्याचे 4 ते 5 मिलियन सबस्क्रायबर होते। बट आत्ता त्याचे सबस्क्रायबर तुम्ही बघितले तर माझ्या माहितीप्रमाणे 30 मिलियनपेक्षा पण जास्त त्याचे सबस्क्रायबर झालेले आहेत। आणि तरी देखील त्याला 30 मिलियन व्ह्यूज येण्याऐवजी त्याला 3, 4, 5 मिलियनच व्ह्यूज येतात। कारण मित्रांनो, सबस्क्रायबरची संख्या जरी वाढली तरी व्ह्यूज अप डाऊन होत असतात। सो मित्रांनो, व्ह्यूज कन्सिस्टन्सीने मेंटेन करणं आपल्या हाती नसतं। त्यामुळेच तुम्हाला वेगवेगळ्या इन्कम सोर्सेस यूट्यूबच्या रिलेटेड जनरेट करावे लागतील। आता असं नाही की तुम्ही यूट्यूब सोडून दुसरा बिझनेस टाकायला पाहिजे, तर टाकला तर चांगलीच गोष्ट आहे, बट न टाकता देखील तुम्ही यूट्यूबचे अदर इन्कम सोर्सेस जनरेट केले पाहिजेत। आता तुम्ही म्हणाल ते कसे करायचे, तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही गुगल ॲडसेन्सवरून तर अर्निंग करणारच आहात चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर, बट तुमचं चॅनल मॉनिटाईज नसेल तरी देखील तुम्हाला यूट्यूबवरून अर्निंग करण्यासाठी वेगवेगळे सोर्सेस देखील आहेत। त्यातील पहिली गोष्ट आहे स्पॉन्सरशिप। आता मित्रांनो, वेगवेगळे ब्रँड्स असतात, जरी तुमचं चॅनल मॉनिटाईज नसेल आणि तुमचे ठराविक 1-2 हजार जरी सबस्क्रायबर असतील तरी तुमच्याकडे काही केसेसमध्ये छोटे छोटे ब्रँड्स जे आहेत ते येऊ शकतात, जे तुम्हाला 400-500 रुपये एका व्हिडिओचे देऊ शकतात। कारण तुमचे सबस्क्रायबर आणि व्ह्यूज खूप कमी असतात। सुरुवातीला 500, 400, 1000 असे व्ह्यूज असतात। सबस्क्रायबर देखील 1-2-3 हजारच असतात। तर मित्रांनो, या केसेसमध्ये तुम्हाला एकदम छोटे छोटे ब्रँड जे आहेत, ज्यांचं बजेट एकदम कमी असतं, तर ते छोटे छोटे इन्फ्लुएन्सर, छोटे छोटे यूट्यूबर शोधत असतात। आणि त्यामध्ये तुम्ही सापडला तर तुम्हाला देखील तिथून स्पॉन्सरशिप चांगल्या पद्धतीने मिळू शकते। जसं की सुरुवातीला 500-1000 रुपये देखील तुम्हाला मिळू शकतात। आणि सुरुवातीला यूट्यूबवरती ज्यावेळी चॅनल काढता तर 500-1000 रुपये ही खूप मोठी गोष्ट असते नवीन यूट्यूबरसाठी। आणि त्याच जे 500-1000 रुपये तुम्हाला भेटतात त्याचा तुम्ही इन केस फ्युचरमध्ये तुमचे इक्विपमेंट बाय करण्यासाठी, म्हणजे तुमचा ट्रायपॉड असेल, माईक असेल, चांगला मोबाईल असेल, ह्या गोष्टी घेण्यासाठी तुम्ही यूज करू शकता। कारण तो मी देखील केलेला आहे सुरुवातीला यूज। ओके, जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झाला असेल तर तुम्हाला गुगल ॲडसेन्सकडून तर पेमेंट येतच, सोबतच तुम्ही मॉनिटाईज झाल्यानंतर लाईव्ह जर जात असेल तर तिथून तुम्हाला सुपर चॅट देखील भेटू शकतं। तिथून देखील तुमचा अर्निंग होतो, तो एक इन्कमचा सोर्स मानू शकतो। बट याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो, तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण ही करू शकतो की पहिली गोष्ट म्हणजे इंस्टाग्रामवरती आपलं एक अकाउंट बनवणं गरजेचं। आता तुम्ही म्हणाल इंस्टाग्राम तर पैसे नाही देत, मग इंस्टाग्रामवरती अकाउंट का बनवायचं? कारण मित्रांनो, तुम्हाला जर इंस्टाग्रामवरती चांगल्या पद्धतीने फॅन फॉलोइंग झालं तर तुम्ही तिथून देखील चांगल्या पद्धतीने स्पॉन्सरशिप, कोलॅबरेशन या गोष्टी करू शकता। रेफरल इन्कम जनरेट करू शकता। रेफरल इन्कममध्ये तुम्हाला वेगवेगळे ॲप्लिकेशन्स असतात, जे लाईक शेअर मार्केटचे जे ॲप्लिकेशन आहेत ते देखील तुम्ही तुमच्या, म्हणजे त्याचं बंधन नसते की तुम्ही त्यांचे प्रमोशनच करायला पाहिजे। ते जरी तुम्ही तुमच्या इन्स्टा स्टोरीवरती वगैरे त्याची लिंक टाकली, रेफरल लिंक, तर त्यातून देखील तुम्हाला 200-500 रुपये अपस्टॉक जे ॲप्लिकेशन आहे ते एका रेफरलला 500 रुपये पण देत असतं। काही केसेसमध्ये एंजल वन 500 ते 1000 रुपयेपर्यंत पण देतं। मग तुम्ही जर इन्स्टा स्टोरीवरती जर लावत असाल अशा रेफरल लिंक, तरी देखील तुम्हाला महिन्यातून 3 ते 4 जरी लोकांनी रेफरल तुमचं जॉईन केलं तर मित्रांनो 4 लोकांनी 500 रुपये, तर तुमचं अर्निंग 2000 महिन्याला होऊ शकतं। सुरुवातीचं सांगतोय मी। ओके, नंतर तुमचे फॉलोअर्स वाढतील तसे तुम्हाला
हजारो लाखोंमध्ये देखील डील्स तिथं भेटू शकतात, म्हणजे प्रमोशन भेटू शकतं. त्यानंतर तुम्ही टेलिग्रामवरती पण एक चॅनल बनवला पाहिजे, कारण टेलिग्रामवरती अशा गोष्टी आहेत ज्या म्हणजे तुम्ही फक्त आता म्हणाल टेलिग्रामवरती आम्ही काय करू शकतो, कसे पैसे कमवू शकतो. आता टेलिग्रामने जे आहे ते मॉनिटायझेशन पण ऑप्शन ऑन दिलेलं आहे, बट तिथून जास्त अर्निंग होत नाही. कारण माझा पण टेलिग्रामवरती एक चॅनल आहे ज्यावरती 1.5 लाख सबस्क्रायबर आहेत, तो देखील मॉनिटाईज आहे, पण त्यातून आत्तापर्यंत एकही रुपया भेटलेला नाही. थोडेफारच भेटतात. ओके, पण तुम्हाला प्रमोशन खूप जास्त येतात टेलिग्रामवरती. आता जे बेटिंग ॲप वगैरे असतात त्याचे प्रमोशन खूप जास्त प्रमाणात येतात आणि तुम्हाला पटणार नाही, मी एक स्क्रीनशॉट लावेन साईडला. एक पोस्ट टाकण्याचे तुम्हाला हजारो रुपये भेटतात. इथं बघू शकता, मला 2000 रुपये एका कंपनीकडून एक पोस्ट टाकण्यासाठी मिळालेला असेल. आणि पोस्ट टाकायला काही सुद्धा मेहनत नसते. कंपनी जो तुम्हाला टेक्स्ट आणि इमेजेस देते ते फक्त तुम्ही तुमच्या टेलिग्रामवरती पोस्ट करायचं आहे. ओके, आणि ते पण 4 ते 5 दिवसात डिलीट केलं तरी चालतं. मी फक्त त्याला 3000 रुपये एका पोस्टचे बोललो, त्यांनी 2000 रुपयेमध्ये डील क्लोज केली. 2000 रुपये एक पोस्ट टाकायला तुम्हाला 1 मिनिट टाईम लागतो. 1 मिनिटात तुम्हाला 2000 रुपये भेटले. महिन्यातून तुमचे 30 दिवसाला जर 5 पोस्ट तुम्ही टाकल्या तर तिथून देखील तुम्हाला 8 ते 10,000 रुपये आरामशीर भेटू शकतात. सो तुम्ही टेलिग्रामला देखील एक इन्कम सोर्स मांडला पाहिजे, त्यावरती देखील काम केलं पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. जे तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ टाकताय त्यातूनच तुम्ही तुमच्या टेलिग्रामला प्रमोट करायचं. कारण तुम्ही जर वेगळ्या गोष्टी शिकवत असाल तर तुम्ही टेलिग्रामला फॉलो करा, माझ्या इंस्टाग्रामवरती फॉलो करा. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटेल. कॉन्टेंट पण तुम्हाला द्यावं लागेल, त्याशिवाय तर लोक तुम्हाला फॉलो करणार नाहीत. त्यामुळे कॉन्टेंट टाकत राहा. तुमच्या कॉन्टेंटच्या रिलेटेड सबस्क्रायबर तुम्ही जमवत राहा. त्यानंतर मित्रांनो, जर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या चॅनलच्या रिलेटेड एखादी वेबसाईट पण बनवली पाहिजे. जसं की आता मी व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो माझ्या दुसऱ्या चॅनलवरती, तर त्या व्हिडिओ एडिटिंगसाठी काही फोटोज, इमेजेस वगैरे लागतात. एक्झाम्पलसाठी काही इफेक्ट्स वगैरे द्यावे लागतात, तर ते मी माझ्या वेबसाईटवरती देत असतो. तर त्या वेबसाईटवरती दिल्यानंतर तिथून देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकता. जसं की मी माझ्या वेबसाईटवरून मंथली ॲटलिस्ट $100 ते $200 तर अर्निंग करत असतो. ओके, $100 जरी तुम्ही पकडले आणि यूट्यूबचे $100 ॲडसेन्सचे पकडले, म्हणजे एक्झाम्पल घ्या, जिथे तुम्हाला फक्त $100 भेटणार होते तिथे तुम्हाला $200 इझिली भेटू शकतात वेबसाईटच्या माध्यमातून. तुम्ही तुमची वेबसाईट पण बनवू शकता. सोबतच तुम्ही आता वेबसाईट म्हणजे फक्त एडिटिंग कॅटेगरीमध्येच नाही आहे. तुम्ही जर एखाद्या ह्याची माहिती देत असाल, योजना वगैरे असतात, गव्हर्नमेंटच्या स्कीम वगैरे असतात, त्याची माहिती देत असाल तर तुम्ही तुमची एक वेबसाईट बनवा आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बोलू शकता की तुम्हाला याची डिटेलमध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक आर्टिकल दिलेलं आहे. त्या आर्टिकलला वाचून तुम्ही व्यवस्थितरित्या माहिती मिळवू शकता. किंवा तो फॉर्म तुम्हाला कुठून भरायचा आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही त्या वेबसाईटवरती फॉर्म भरू शकता. इथे देखील तुम्ही तुमच्या वेबसाईटला प्रमोट करू शकता, ट्रॅफिक तिथे घेऊन जाऊ शकता. तर वेबसाईट देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने वेबसाईटवरती काम केलं तर तिथून देखील तुम्हाला अर्निंग होऊ शकते. आता मित्रांनो, तुम्ही जर फेस कॅम व्हिडिओ बनवत नसाल तर मात्र तुम्हाला यातील बऱ्यापैकी गोष्टी मिळणार नाहीत. कारण जर तुमची फेस व्हॅल्यू नसेल तर तुम्हाला इंस्टाग्रामवरती पण लोक फॉलो करायला नकार देतील, टेलिग्रामवरती पण लोक जास्त जॉईन होणार नाहीत. आणि सोबतच तुमची फेस व्हॅल्यू नसेल तर तुमच्याकडे जे स्पॉन्सरशिप येणार आहेत किंवा जे तुम्हाला म्हणजे स्पॉन्सरशिप असेल, कोलॅबरेशन असतील किंवा जे तुमच्या लोक तुमच्यावरती ट्रस्ट नाहीत करू शकणार कारण तुम्ही चेहरा दाखवलेला नाही. ओके, लोक त्याच लोकांवरती जास्त विश्वास ठेवतात जे चेहरा वगैरे दाखवून व्हिडिओज बनवतात. फॅन फॉलोविंग त्यांचंच जास्त असतं आणि जितकं फॅन फॉलोविंग तुमचं जास्त असेल, तुमच्या फेसला जितकी व्हॅल्यू असेल तितकी तुमची मार्केटमध्ये देखील व्हॅल्यू वाढत असते. आणि हे सर्व मी कुठं सांगितलेलं आहे तर आपला जो यूट्यूबचा मास्टर कोर्स आहे त्या कोर्समध्ये आपण या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्या कोर्सला ज्यांनी जॉईन केलेलं आहे ते सर्व लोक आता फेस कॅम व्हिडिओ बनवायला चालू करत आहेत. काही लोकांची ग्रोथ जास्त प्रकारात झालेली आहे, काही लोकांना प्रमोशन यायला लागलेत, स्पॉन्सरशिप यायला लागलेत आणि त्याचे रिव्ह्यू देखील आपल्या वेबसाईटवरती त्यांनी टाकलेले आहेत. तर तुम्हाला देखील हा यूट्यूबचा मित्रांनो मास्टर कोर्स जॉईन करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या कोर्सची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तो कोर्स नक्की घ्या. कारण हा कोर्स पूर्णपणे मराठी भाषेत आहे. दुसरी गोष्ट पूर्णपणे मोबाईल फ्रेंडली आहे, म्हणजेच तुम्ही व्हिडिओ शूट करण्यापासून एडिट करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या मोबाईलवरून कशा करता येतील, तुमचा यूट्यूब चॅनल पूर्णपणे मोबाईलवरून कशा प्रकारे मॅनेज करू शकता, या सर्व गोष्टी आपण त्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत. फक्त 1299 मध्ये हा कोर्स तुम्ही आत्ता घेऊ शकता. इन फ्युचर या कोर्सची प्राइस देखील खूप जास्त वाढणार आहे. त्यामुळे नक्की हा कोर्स तुम्ही घ्या. कारण ज्यांनी हा कोर्स घेतलेला आहे, जवळपास 100पेक्षा जास्त लोकांनी हा कोर्स घेतलेला आहे. तर जितक्या लोकांनी घेतलेल्या सगळ्यांच्या पॉझिटिव्ह कमेंट आहेत, कारण या कोर्समध्ये आपण तितक्या डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे. तर कोर्स देखील तुम्ही घेऊ शकता
आणि सोबतच मित्रांनो यात तुम्हाला समजलं असेल की तुम्ही तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती कोर्स देखील सेल करू शकता, जसं मी आता करत आहे. ओके, तर मित्रांनो तुम्ही तुमच्या कॉन्टेंट रिलेटेड जर कोर्स क्रिएट करत असाल आणि तो कोर्स पेड करून विकत असाल तर त्यातून देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे अर्निंग होऊ शकते. सो मित्रांनो हे सर्व जे मी तुम्हाला सांगितलेले सोर्सेस, ते सोर्सेस तुम्ही नक्की फॉलो केले पाहिजेत. आणि सोबतच जे मी तुम्हाला रेफरल बोललो त्याच प्रकारे ॲफिलिएट अर्निंग देखील असतं. ॲफिलिएटमध्ये तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या मोठमोठ्या ज्या शॉपिंग वेबसाईट आहेत त्यांचे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या चॅनलवरती सेल करू शकता. म्हणजे काय, समजा आता मी हा कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्यावरून शूट करतोय, तर हा कॅमेरा जर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲफिलिएट लिंक क्रिएट करून जर टाकली लिंक, आणि मी व्हिडिओमध्ये बोललो की माझा कॅमेरा जो आहे तो एकदम चांगला आहे, तुम्हाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून घेऊ शकता. त्यावरून जर लोकांनी कॅमेरा खरेदी केला तर त्याचं आपल्याला 5%, 4% असं कमिशन देखील भेटत असेल. आता हा कॅमेरा आहे जवळपास 60,000चा. ओके, तर 60,000चा जर तुम्ही 1% काढला तर 600 रुपये होतात. जर तुम्हाला 2% जरी दिले कमिशन या कॅमेरा सेल करण्यामागे तर तुम्हाला 1200 रुपये तिथंच भेटून जातील. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही वेगवेगळे इन्कम सोर्सेस जनरेट केले पाहिजेत, तरच तुम्ही मराठीमधून यूट्यूब चॅनल चांगल्या प्रकारे रन करू शकता. आणि त्यामध्ये जर तुमचे इतके इन्कम सोर्सेस असतील तर तुम्ही कधीही असं म्हणू शकत नाही माझा चॅनल उद्या डिलीट झाला किंवा चॅनलला स्ट्राईक येऊन चॅनल उडला यूट्यूबवरून तर मी काय करू, असं तुमच्या पुढं कधीच प्रश्न येणार नाही. कारण तुमचे ऑलरेडी अदर सोर्सेस असतील. समजा तुमचे यूट्यूबवरती समजा 50,000 सबस्क्रायबर असतील आणि इन्स्टावरती 1 लाख फॉलोअर झाले असतील आणि तुमचा इन केस यूट्यूब चॅनल डिलीट झाला तर इन्स्टावरती जे 1 लाख फॉलोअर्स तुमचे बनलेले आहेत, टेलिग्रामवरती समजा तुमचे 50,000 फॉलोअर्स बनलेले आहेत, तिथून तुम्ही तुमच्या नवीन चॅनलवरती पब्लिकला घेऊन येऊ शकता आणि तिथून तुमचं लवकरात लवकर नवीन चॅनल उभा राहू शकतं. तर हेच आहेत वेगवेगळे इन्कम सोर्सेस बनवण्याचे फायदे. तर त्यामुळे मित्रांनो सगळ्यांनी आपले अदर इन्कम सोर्सेस नक्की वाढवायला सुरुवात करा. आणि हे सर्व मार्गदर्शन तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या कोर्समध्ये अगदी डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. अगदी त्यातल्या लोकांना देखील अगदी व्यवस्थित त्या समजेल अशा प्रकारचा हा तो कोर्स आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तो कोर्स नक्की घ्या. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा, कारण लवकरच आपण 1 लाखचा टप्पा पूर्ण करतोय. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.